नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं लोकहित न्यूज़ चैनल और आज हम आपको बताने जा रहे हैं एक और ख़ास खबर। मीरा भाईंदर शहर के 146 विधानसभा क्षेत्र के विधायक प्रताप सरनाईक के प्रयासों से मीरा भाईंदर शहर में एकमात्र और इकलौता 100 बेड का कैशलेस अस्पताल खोला जा रहा है। मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक नामक यह अस्पताल विधायक प्रताप सरनाईक के माताजी के नाम पर रखा गया है, जिसका उद्घाटन राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया जाना है। हम आपको बता दें कि यह अस्पताल बिल्कुल ही कैशलेस होगा। इस अस्पताल में कैंसर और हार्ट की बीमारियों जैसी बड़े बीमारियों का यहाँ पर मुफ्त में इलाज होगा। बड़ी बड़ी जो सर्जरी होगी वो भी मुफ्त में होगी। बहुत ही अत्याधुनिक सुविधाओं से लेस ऐसा ये अस्पताल मीरा भाईंदर शहर के लिए बहुत बड़ी उपलब्धि है और मीरा भाईंदर शहर वासियों के लिए यह एक राहत भरी सांस है कि मीरा भाईंदर शहर में इस प्रकार का इकलौता अस्पताल खोला जा रहा है। जिन नागरिकों के पास केसरी और पीले राशन कार्ड होंगे उन नागरिकों को यहाँ पर मुफ्त में सभी प्रकार के इलाजों की सुविधा होगी। यहाँ तक कि यहाँ पर दवाइयों के लिए भी 1 रुपया भी खर्च नहीं करना पड़ेगा, ऐसी जानकारी विधायक प्रताप सरनाईक ने दी थी। तो यह मीरा भाईंदर शहर वासियों के लिए बहुत ही बड़ी खुशखबरी है और राहत भरी खबर है कि मीरा भाईंदर शहर में इतनी अत्याधुनिक सुविधाओं वाला यह अस्पताल बनाया जा रहा है। यह अस्पताल विधायक प्रताप सरनाईक जी के माताजी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक जी के नाम पर रखा गया है। हालांकि इस नाम को लेकर कुछ विवाद भी हुआ है, कुछ लोगों ने इस पर आपत्ति भी जताई है, लेकिन मीरा भाईंदर शहर में यह पहला ऐसा अस्पताल होगा जो कि बिल्कुल ही कैशलेस होगा। यहाँ पर 1 रुपया भी लोगों को खर्च नहीं करने पड़ेंगे और साथ ही यहाँ पर कैंसर, हार्ट की बड़ी सर्जरीज और ऐसी कई बड़ी बीमारियों का इलाज बिल्कुल ही निःशुल्क होगा। तो यह अस्पताल निश्चित ही मीरा भाईंदर शहर वासियों के लिए बहुत बड़ी उपलब्धि है और आज इसका उद्घाटन यहाँ पर किया गया है। साथ ही यहाँ पर पुलिस विभाग को जो वाहन दिए जाने वाले थे वो वाहन भी आज मुख्यमंत्री के हाथों पुलिस विभाग को सौंपे जाएंगे। उसका भी आज लोकार्पण का कार्यक्रम यहाँ पर किया गया। यहाँ पर बड़ी संख्या में वाहन भी जो पुलिस विभाग को दिए गए थे मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय अंतर्गत, और उन वाहनों का भी लोकार्पण का कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया। आइए हम आपको दिखाते हैं इस कार्यक्रम की कुछ झलकियाँ।
जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचंही लोकार्पण झालेलं आहे आणि आता फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचंही लोकार्पण झालंय. मीरा भाईंदर महापालिका यांच्या वतीने मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व दिव्यांगाचं उपचार व पुनर्वसन केंद्र आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयासाठी 28 वाहनं लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक, आपल्या बाजूचे आमदार श्रीमती गीता जैन मॅडम, रवींद्र फाटक, शिवाजीराव माने, आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी, पूर्वेश सरनाईक, डॉक्टर पॉल आणि वियंग पण आहे आणि आपल्या परिषदाई आहेत. सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित, बराच वेळ झाला ना तुम्हाला इथं बसले. तुम्हाला खरं म्हणजे खूप धन्यवाद द्यायला पाहिजे, तुमचे आभार मानायला पाहिजे. हे उपस्थित आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण आज कॅबिनेट होती, त्यानंतर अनेक कार्यक्रम होते आणि त्यामुळे ते कार्यक्रम आटपत इथपर्यंत पोचायला वेळ झाला. परंतु इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं. एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एक 5 स्टार हॉस्पिटल कसं असतं ते आपण इथं पाहिलेलं आहे. दिव्यांगांच्या उपचाराकरता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचं आता अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, कृपया या फिजिओथेरपी सेंटरचं अनावरण करावं. या ठिकाणी 3च विषयावर मी बोलेल. पहिला विषय आहे कॅशलेस हॉस्पिटलचा. सर, आपण गंगूबाई शिंदे हॉस्पिटल जे सुरू केलं आहे त्याची ही रिप्लिका आहे सर, आणि ती अतिशय यशस्वीपणे आम्ही या ठिकाणी राबवू हे आश्वासन मी या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. हे हॉस्पिटल होण्यासाठी सर अकोमोडेशन पॉलिसीमधला प्लॉट, कन्स्ट्रक्शन TDR मधलं बांधकाम आणि आमदार सरनाईक साहेबांच्या माध्यमातून शासनाचा विशेष निधी यातनं हे हॉस्पिटल सुरू झालं आहे. आणि याची सगळ्यात मोठी आणि प्लस बाजू अशी आहे की येणाऱ्या पेशंटला हा कॉन्फिडन्स आहे की मला पैसे लागणार नाहीत, मला द्यायचं काम नाही. आणि मला वाटतं की शासन म्हणून आणि प्रशासन म्हणून ती या इथल्या जनतेसाठी एक मोठी भेट असेल. सर, दुसरा विषयावर मी सांगतो की आपण याच ठिकाणी आज फिजिओथेरपी सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या शहरामध्ये जे दिव्यांग आहेत, त्या दिव्यांगाच्या ज्या वेगवेगळ्या प्रकार आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्याला उत्तर देण्यासाठी आपल्याच सूचनेवरून मीरा भाईंदर महापालिकेनं हा प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि मला खात्री आहे की ह्याही एका उपेक्षित वर्गाला न्याय देण्याचं काम सर आपल्या नेतृत्वाखाली आम्ही करू. सर, तिसरा मुद्दा एक असा होता सर की डीप क्लीन ड्राईव्हचा आपला जो इनिशिएटिव्ह होता, तो इनिशिएटिव्ह सर आम्ही आता गेले 8 आठवडे अतिशय सलग पद्धतीनं पुढे नेतोय सर. आणि मला सांगायला हा आनंद होतो की 30 डिसेंबरला आपण ज्या डीप क्लीन ड्राईव्हच्या मोहिमेला इथं शुभारंभ केला, त्याला सर जगभरातल्या 190 ठिकाणी याची नोंद घेतली. त्यामध्ये सर द प्रिंट आहे, द वीक आहे, न्यूयॉर्क टाइम्स आहे, अशा प्रकारच्याही मीडियम दखल घेतली सर. याची मी आपल्याला बुकलेट देतो सर. त्यामुळे सर मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण हा जो प्रकल्प घेतला आहे, हा प्रकल्प देश पातळीवर रिपीट होईल अशाही बातम्या येत आहेत सर. आणि याचाच एक एक्सटेन्शन म्हणून सर आम्ही काय करतोय की या शनिवारी महापालिकेच्या सर्व इमारती, त्यामध्ये शाळा असतील, हॉस्पिटल असतील, वार्ड ऑफिसेस असतील, अन्य ठिकाणी अन्य आमच्या आस्थापना असतील, या ठिकाणी आम्ही सर 100% स्वच्छता, अडगळीतलं सामान बाजूला काढणं आणि डीप क्लीन ड्राईव्ह करू सर. आम्ही ह्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. आणि सर याच्यानंतर शेवटचा एक मुद्दा घेतो मी आपल्याला, कारण मला माहीत आहे की प्रेक्षकांना वेळ झालेला आहे. सर, माझी शाळा सुंदर शाळा ही जी आपली मूळ संकल्पना स्पर्धा आहे सर, आमच्याकडे सर 36 शाळा आहेत, 24 इमारती आहेत,
24 पैकी सर 7 इमारती अद्यावत आहेत, 10चं बजेट आलेलं आहे सर, आणि उरलेल्या 7 साठी अशा एकूणच 24 इमारतीसाठी सर आम्हाला 20 कोटीची गरज आहे. आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणे याचा विचार कराल सर, कारण सर मुलांचा हार्डवेअर आपण द्याल सर, सॉफ्टवेअर आम्ही काम करू सर. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण हा आमचा संकल्प आहे सर. मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की दर बुधवारी अल्टरनेट बुधवारी सर आम्ही मिड डे मीलला आमचे 36 ठिकाणी 36 अधिकारी माझ्यासोबत मुलासोबत जेवण घेतात सर. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पहिल्या वेळेस सर 68% टक्केवारी होती चांगल्या जेवणाची, ती दुसऱ्या चक्करला सर 78% गेली. आणि मला विश्वास आहे की काही कंत्राटदारावर कारवाई करून हे आम्ही 90%वर पुढच्या वेळेला घेऊन जाऊ सर. शेवटचा मुद्दा घेतो आणि तो आहे सर सिटी ब्रँडिंगच्या बाबतीतला. मी एकच सांगतो सर, जेव्हा मी लहान होतो तेव्हा पुणे हे विद्येचं माहेरघर अशा प्रकारची जी ब्रँडिंग झाली आणि त्यातून असं वाटायचं की पुणे हे शहर फक्त विद्येसाठी आहे की काय. त्याच पद्धतीने सर मीरा भाईंदर शहर हे प्रायमरी एज्युकेशनसाठी शहर म्हणून विकसित करण्याचा तुमच्या नेतृत्वाखाली आमचा संकल्प आहे सर. आणि त्या संकल्पाला सर बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी आहात. मी आपलं सर पुन्हा एकदा या शहरामध्ये मनापासून स्वागत करतो. या कॅशलेस हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सर या ठिकाणी जी आरोग्याची एक नवीन सुविधा आपण दिलेली आहे, कारण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर सर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे सर आपल्या माध्यमातून या शहरात येतं. 700 कोटीचा विशेष निधी या ठिकाणी आलेला आहे सर. चेन्नई रिव्हरफ्रंट असेल किंवा खाडी किनारा विकास असेल सर, अशा वेगळ्या प्रकारच्या संकल्पना या शहरात राबवल्या जात आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून हे शहर राहण्यायोग्य होईल हा विश्वास मला आहे. आणि या विश्वासासह मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कॅशलेस हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी खूप थकलेले तरी आज इथे उपस्थित आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, सरनाईक साहेब, फाटक साहेब, केतकरजी, आयुक्त साहेब आणि मंचावर CP साहेब आणि मंचावर सन्माननीय मंच. मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिला आज शहराला एवढं छान हॉस्पिटल भेटलं त्यासाठी माननीय शिंदे साहेबांचं आणि सरनाईक साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद सांगते. साहेब एक खूप चांगली सेवा आम्हाला मिळाली आहे, दुसरीच चांगली सेवा आम्हाला मिळावी. आपण सांगणार की पैसे मागते, नाही सर मला कॅन्सर हॉस्पिटलसाठीही आमचं सगळं काय रेडी झालेलं आहे. आता तेही लवकरात लवकर आपण उद्घाटनसाठी यावं जेणेकरून आम्ही लवकर काम संपवून आपल्याला उद्घाटनसाठी बोलवू शकू. साहेब ते एकच एक अशी वस्तू आहे जे अजून शहराला भेटली नाही आहे आणि ते आहे कॅन्सर हॉस्पिटल. तर अद्यावत कॅन्सर हॉस्पिटलसाठी आपली महामोली जे साथ आहे ते आम्हाला भेटावी हेच अपेक्षा. बाकी काटकर साहेबांनी खूप कमी असा निधी मागितला आहे आणि ते तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही साहेब. आमची शाळा जर चांगली होत असेल, कारण आमचं विजन आहे 2047 मध्ये आम्ही सगळ्यात चांगलं असं एज्युकेशन सिस्टम इथे उभारणाराचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी आमची शाळा उत्तरोत्तर चांगली व्हावी म्हणून तेही आपल्याला विनंती करेल. परत एकदा आपण इथे आल्यात एवढे थकून तरी पण इथे येऊन हे उद्घाटनाला आपली हाजरी लावली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सांगते. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक या कॅशलेस हॉस्पिटलचं उद्घाटन होतं आहे. ह्या प्रसंगी उपस्थित असलेले गोरगरिबांचे कैवारी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा ही महत्त्वाची मानली जाऊन त्यासाठी भरघोस निधी आणि भरघोस मेहनत करणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या सहकारी आमदार श्रीमती गीताजी जैन, माजी खासदार शिवाजीराव माने, आमचे सहकारी रवींद्र फाटक, महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजय काटकर, ज्यांनी 22 जानेवारीच्या प्रसंगी शहरामध्ये अतिशय चांगली परिस्थिती हाताळली, ते आमचे महानगरपालिका क्षेत्रातील पोलीस आयुक्त मधुकर पांडे, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, जिल्हा प्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर, पूजाताई आमगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभे, डॉक्टर संजीत पाल, उपस्थित असलेले मंचावरील सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, प्रामुख्यानं मनोरकर साहेब आहेत, पानपट्टे साहेब आहेत, दीपक खांबीत आहेत, ह्या
हॉस्पिटलसाठी मेहनत घेणारे संजय शिंदेजी आहेत, सर्व ह्या ठिकाणी 6 वाजल्यापासून उपस्थित असलेले मीरा भाईंदर शहरातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी त्यांनी वेळ दिला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून भरघोस कार्यक्रम त्यांचे होते, तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाला जायचं यासाठी त्यांनी वेळात वेळ काढून हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी वेळ दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. खरं तर हॉस्पिटलचं निर्माण प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जरी झालं असेल तरी त्याच्या पाठीमागचे शिल्पकार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. याचं कारणही तसंच आहे की काही वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावानं हॉस्पिटल चालू झालं आणि कॅशलेस हॉस्पिटल म्हणून ठाण्यामध्ये सगळ्यात लवकर ते परिचित झालं. गोरगरीब जनता, पिवळा रेशन कार्ड असू द्या किंवा भगवा रेशन कार्ड असू द्या, लोक त्या ठिकाणी जायला लागले आणि 100 बेडचं हॉस्पिटल पूर्ण वेळ असं भरून भरून त्या ठिकाणी पेशंट जायला लागले. गोरगरीब जनता आशीर्वाद द्यायला लागली आणि त्याच वेळेस मनामध्ये विचार केला की लोकप्रतिनिधी म्हणून शिंदेसाहेब जर त्यांच्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांच्या साठी त्यांच्या आईच्या नावानं जर असं हॉस्पिटल निर्माण करू शकत असेल तर आपणही शेवटी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायची वेळ मला बघावी लागली आणि ज्यावेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस मी माझी भावना त्यांच्याकडे व्यक्त केली आणि सांगितले की साहेब, मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा असं कॅशलेस हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी आपण मला सहकार्य करा. मी ताबडतोब महानगरपालिकेच्या वतीनं कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून एक इमारत बांधून घेतली आणि त्यासाठी ज्या मेडिकल इक्विपमेंट लागतात त्यासाठी शिंदे साहेबांना सहकार्य मागितलं. त्यांनी फक्त मीरा भाईंदरसाठी नव्हे तर माझ्या मतदारसंघातील ठाण्यासाठी सुद्धा निधी दिला आणि 25 कोटी रुपयाचा निधी ह्या मेडिकल इक्विपमेंटसाठी आणि त्याचबरोबर ठाण्यातील हॉस्पिटल म्हणजे हे हॉस्पिटल मला ज्या ज्या गोष्टी मीरा भाईंदरसाठी कराव्या लागतात त्या ठाण्याला सुद्धा कराव्या लागतात. साहेब, हे उद्घाटन इथलं झालं परंतु ठाण्याचं उद्घाटन सुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी निधी दिला आणि त्याचंही काम आता चालू आहे आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये तेही काम पूर्ण होईल. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रताप सरनाईकने जरी पाठपुरावा केला असेल तरी त्याच्या पाठीमागे अदृश्य हात जे म्हणतात ते सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. ते मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. प्रत्येक वेळेस भले मीरा भाईंदरच्या विकासाचा प्रश्न असू द्या किंवा ठाणे महानगरपालिके क्षेत्रातील विकास कामांचा विषय असू द्या, शिंदे साहेबांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये काकू केली नाही की ह्यासाठी निधी कशाला पाहिजे, त्यासाठी निधी कशाला पाहिजे, ह्यासाठी मी फोन कशाला करू, त्यासाठी मी कशाला तुम्हाला पत्र देऊ, असा विचारही केला नाही. प्रत्येक वेळेस ज्या ज्या गोष्टींसाठी निधी मागितला त्या त्या प्रत्येक गोष्टींसाठी शिंदे साहेबांनी निधी दिला आणि त्यामुळे मीरा भाईंदर शहरात एक वातावरण निर्माण झालंय. साहेब, लोक आता बोलायला लागली आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून मीरा भाईंदरचा चेहराच बदललेला आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये अशा गोष्टी यायला लागल्या की त्या गोष्टीमध्ये कधी लोकांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये ते येतील. घोडबंदर किल्ल्याचं सुशोभीकरण झालं, या नागला बंदर आणि त्याचबरोबर घोडबंदर गावातील जे खाडी किनारे त्याचं विकसनाचं काम चालू आहे. चेना रिव्हरफ्रंट निर्माण आपण करतोय. त्या ठिकाणी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये 5 तरण तलाव आपण करतोय, 5 फुटबॉल टर्फ बांधतोय. लता मंगेशकरांच्या नावानं हे नाट्यगृह तर निर्माण केलं पण त्यांच्या नावानं संगीत अकादमी सुद्धा आपण निर्माण करतोय. कचऱ्याचा प्रकल्प होतोय, स्मशानभूमीचं सुशोभीकरण होतंय, विद्युतीकरण होतंय. अशा अनेक प्रकारची कामं करत असताना मीरा भाईंदर शहरातील जनतेला खड्ड्यांमध्ये जाऊन रस्ते जे आहेत ते खड्डे पडायचे दरवर्षी. त्या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात घडलेले आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूर्ण मीरा भाईंदर शहराच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून MMRDने घेतलं. त्यामुळे ह्या वर्षानंतर पुढल्या वर्षी मीरा भाईंदर शहरातील सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून झालेले दिसतील आणि तशा प्रकारचे चित्र हे सुंदर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो. साहेब, काही दिवसांपूर्वी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. पण नक्की त्याच वेळेस तुमचं डोळ्याचं ऑपरेशन होऊ शकलं आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तुम्ही जवळजवळ 3 ते 4 दिवस घरातून बाहेरही पडला नाहीत. खरं तर त्या कार्यक्रमाला दरवर्षी न चुकता तुम्ही येता.
मला माझ्या मनातल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या होत्या की मीरा भाईंदर शहर शांत ठेवण्यासाठी 3 लोकांनी फार परिश्रम केले. त्यातला नंबर 1 जर द्यायचा असेल तर मी मधुकर पांडे जे ह्या मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना देईल. याचं कारण असं आहे की 21 तारखेला नको ती घटना या मीरा भाईंदर शहरामध्ये काही समाजकंटकांच्या माध्यमातून घडली, परंतु ताबडतोब पुढल्या 2 दिवसामध्ये ते चित्र त्यांनी बदललं. जे आरोपी होते त्यांना अटक केली आणि ह्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करायला पोलिसांचं मनोधैर्य आम्ही सगळ्यांनी वाढवलं आणि पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई केली. त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ह्या शहरातल्या साहेब या शहरातल्या सगळ्या पत्रकारांचं आपल्याला आता अभिनंदन करायचं आणि त्यांचं स्वागत करायचंय. खरं तर पत्रकार पत्रकारिता करतात, परंतु पत्रकारिता करत असताना त्या शहराशी देणं घेणं नाही. त्यांना कधीतरी असं आपण बोलतो की पत्रकारांना नेहमी निगेटिव्ह बातम्या हव्या असतात, परंतु आपल्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी निगेटिव्ह बातम्या निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न पत्रकारांनी केले. आम्हा सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्यांनी एकत्र आणलं आणि त्या माध्यमातून कोणी बंदचं आवाहन केलं होतं, कोणी तिरंगा यात्रेचं आवाहन केलं होतं. सगळी आव्हानं मोडून काढून त्यांनी शहरामध्ये शांतता सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून प्रस्थापित कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पत्रकारांचंही तेवढंच कौतुक करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तिसरं काम, ह्या शहरामध्ये शांतता प्रस्थापित करत असताना महानगरपालिकेचं सुद्धा तेवढं सहकार्य अपेक्षित असतं. ते सहकार्य आयुक्त संजय काटकर यांनी केलं. आणि त्याचबरोबर हे हॉस्पिटल लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी निर्माण व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ह्या तिन्ही सन्माननीय व्यक्तींचं आपण मंचावर बोलून आपण त्यांचं स्वागत करणार आहोत, आपण सत्कार करायला हवा असं मला वाटतं. जास्त वेळ मी घेत नाही. खरं तर आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचं प्रतीक. लगेच हसायला लागले. आईने मुलावर केलेलं प्रेम, मुलानं आईवर केलेलं प्रेम, ह्याला सुद्धा व्हॅलेंटाईन डेला तेवढंच महत्व प्राप्त आहे. मी आज खऱ्या अर्थानं मी माझ्या आईवर प्रेम केलेलं आहे. मी त्या आईने जन्म मला दिला, तिच्या नावाला आज इस्पितळ निर्माण केलेलं आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेचं आजचं जे प्रतीक आहे मी माझ्या आईला अर्पण करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण त्याचपूर्वी मी मधुकर पांडे साहेबांना विनंती करतो आणि त्यानंतर संजय काटकर साहेबांना आणि आपले सगळे पत्रकार मित्र आहेत ज्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहरामध्ये आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं, त्या पत्रकारांनी मंचावर येण्याची विनंती करतो.